हॅलो एव्हरीवन, दिस इज कोमल अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे गुढीपाडवा अँड दिस इज गुढीपाडवा स्पेशल व्लॉग. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा टू एव्हरीवन. सो टॉकिंग अबाउट गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस, दॅट इज मराठी न्यू इयर अँड दिस इज ऑल्सो स्टार्टिंग ऑफ स्प्रिंग सीझन. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्प्रिंग फेस्टिवल. आणि असंही म्हणतात की आजच्या दिवशी ब्राह्मण देवांनी सृष्टीची स्थापना केली होती आणि आजच्याच दिवशी प्रभू श्रीराम यांनी 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परत आले होते. त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी घरोघरी गुढी उभारली होती अँड फ्रॉम दॅट डे एव्हरीवन सेलिब्रेट गुढीपाडवा. सो दिस वॉज द लिटिल इन्फॉर्मेशन अबाउट गुढीपाडवा. सो विदाउट एनी फर्दर अडू लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. तर मी ॲक्च्युली आत्ताच रेडी झाले, एकदम फास्टमध्ये रेडी झाले मी, आणि सगळेजण वेट करतात माझ्यासाठी गुढीपाडव्याची पूजा करण्यासाठी. तर मी तुम्हाला घेऊन जाते आणि दाखवते की आम्ही कशी गुढी उभारली आणि काय काय केलं आहे. सो लेट्स गो. मस्तपैकी गुढीला सजवणं चालू आहे. त्याला आंब्याची पानं आणि लिंबाची पानं लावली आहे, मस्तपैकी घाटी घातली आहे. नंतर फुलांची माळ घालून आणि तांब्या अडकवून तांब्याला 5 बोटं हळदी कुंकवाची लावून आपली गुढी रेडी आहे. मम्मी करतीये बघा आता गुढीची पूजा. छान रांगोळी वगैरे काढून गुढीला सजवून गुढीची पूजा करणं चालू आहे. हे बघा मम्मी काढतीये रांगोळी, लिहितीये श्रीराम. इथे पण पूजेचे 5 बोटं हळदी कुंकवाचे लावून थोडीशी फुले, हळदी कुंकू, थोडासा प्रसाद, पाणी हे सगळं ठेवून आपण गुढीची पूजा करतोय. नंतर मम्मीने दिला मला प्रसाद. प्रसादामध्ये गूळ आणि लिंबाची पानं होती. लिंबाची पानं ही उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूप चांगली असतात, म्हणून हा प्रसाद बनवतात. नंतर मी देवाला नैवेद्य दाखवला आणि जेवण केलं. जेवणामध्ये बघा भजे, पनीरची भाजी, कुरडई, पापड, पुरी आणि आम्रखंड होतं. आणि बस आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू नेक्स्ट टाइम गाईज. बाय बाय.